सांगणार आहे। एक म्हणजे त्यांनी निष्ठा कशी निर्माण केली, दुसरी गोष्ट म्हणजे आज आपला भारत देश आहे, आपण आज स्वतःला लोकशाही म्हणवतो, लोकशाहीतही आपण राजांचं म्हणजे राजेशाहीचं किंवा स्वतःला राजे बनवणाऱ्या शिवाजी राजेंच्या विषयी इतकं का आपल्या सगळ्या जनतेला प्रेम आहे याच्याविषयी मी थोडंसं विवेचन करेन। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यातून आपण शिकून कुठे पुढे जायचंय, कारण काळ जसा बदलतो बदलत्या काळानुसार आपल्याला बदलणं हेच सृष्टीचं मेन असणारं नियम आहे। परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे। आता या घटकेला जे असतं ते पुढच्या घटकेला कधीही नसतं आणि सृष्टी अशी नित्य नूतन असल्यामुळे ती सतत जशी बदलती असते तसं प्रबोधनकारांनी जसं शिवाजी महाराजांविषयी म्हणाले होते की 33 कोटी देवांची अख्खी पलटण बाद करायची ताकद या एकट्या शिवाजी या नामामध्ये आहे। आणि जेव्हा तुम्ही त्यांना शिवबा राजे म्हणता हे तुमच्या आमच्या मनात आहे। आज लोक छत्रपती शिवराय म्हणतात, पण आमच्या जिजाबाईंनी जेव्हा त्या पोराला या देशातल्या महिलांवर कोणी डोळा वाकडा करून पाहणार नाही हे जेव्हा तिने सांगितलं, जेव्हा 15 वर्षाच्या पोरानी वाईट बदफैली कर्म करणाऱ्याचं चौरंग केलं आणि त्याच्यानंतर कधीही जेव्हा शिवबांची सेना गेली तर या देशात पहिल्यांदा असं घडलं की या देशातल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक आईला, प्रत्येक बायकोला, प्रत्येक जी महिला आहे तिला असं वाटायचं की माझा पोरगा, माझा भाऊ, माझा वडील या शिवबाच्या सेनेत गेला पाहिजे, कारण आपण काहीतरी वेगळं घडवतोय। 350 वर्षाचा जो आपल्याकडे पारतंत्र्याचा अंधार होता महाराष्ट्रात रामदेवरायानंतर, जो रामदेवराय त्याकाळी स्वतः दिल्लीत गेला होता आणि आपण दिलेल्या पैशातनं दिल्लीचं ऐश्वर्य पाहून खाली मान घालून वापस आला होता। आमचे शिवाजी महाराज जेव्हा 3000 लोक घेऊन दिल्लीत गेले, जो औरंगजेब इतका कट्टर होता की त्यांनी स्वतःचे रक्ताचे 36 नातेवाईक मारले। दारा शिकोचं मुंडक कापून जेव्हा आणलेलं होतं त्या जल्लादांनी, जेवत असताना थाली तशी ठेवून तो त्याच्याजवळ जाऊन त्यांनी केस असे दूर करून पाहिले की डोक्यात पडलेली खोक राजपुत्राचं रक्त दिसलं नाही पाहिजे, हे दारा शिकोचं मुंडक आहे की नाही आहे म्हणून। ज्या सिपीर शिकोला पकडून जेव्हा ग्वाल्हेरला ठेवण्यात आलं, सर्वात सुंदर होता मुघल राजघराण्यातला, त्यांनी सांगितलं होतं की काका चाचा मेरे को मारोगे तो मेरे को अफीम पिला के मत मारो, मेरे को बिल्कुल अच्छा दिखते हुए मरना है, तरी त्यांनी त्याला तसं मारलं। स्वतःचा मोठा पोरगा सुलतान मोहम्मद शुजासोबत आपल्या काकासोबत मिळाला, कारण त्याला अशी बातमी आली की हा आणि मुराद हरलेला आहे। त्या सुलतान मोहम्मदला किल्ल्यात ठेवून तो मेल्यानंतर जेव्हा त्याच्याकरता तो फातिहा पढायला गेला आणि तेव्हा त्या हुमायूनच्या कबरीच्या ठिकाणी जेव्हा दारा शिकोच्या कबरीवर साधी चादर अंथरलेली होती तर हा त्याच्यावर चिडला की हे काय करतो, दारा शिको परत जागा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे। जगाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे की 3000 लोकांसोबत कैदेत पडलेला माणूस, भोसले घराण्याचे दोन्ही वारस शिवाजीराजे आणि संभाजीराजे, शिवाजींचं वय 36, 9 वर्षाचे संभाजीराजे अटकेत पडले आग्र्यात आणि आग्र्यातनं त्यांनी 4 महिन्यात सगळ्यांना सोडवून आणलं। कोणी तोतया निर्माण झाला, कोणीही झाला नाही। आपल्या जिजाऊ राजमातेनी पूर्ण राज्य सांभाळलं की 1 सेंटीमीटर जागा, 1 इंच जागा सुद्धा कोणी जिंकून घेऊ शकलं नाही। तुम्ही विचार करा, जेव्हा माणसं असे घडतात, जेव्हा अशा पद्धतीचं राज्य राहतं तेव्हा ते राज्य सतत वर्धिष्णू वाढत असणारं राज्य असतं। त्याच्यामुळे आज आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण करावी लागते। निष्ठेबद्दल जे मी सांगणार आहे, निष्ठा म्हणजे काय, हंबीरराव मोहितेंचं नाव सगळ्यांना माहित असेल, स्वराज्याचे सेनापती होते। हंबीरराव मोहितेंचं आणि नातं कसं आहे की हंबीरराव मोहित्यांचे जे वडील आहेत त्यांची बहीण तुकाई शहाजीराजांची दुसरी पत्नी होती। शहाजीराजांना शिवाजी आणि संभाजी मोठे, शहाजी दुसरे, जिजाबाईपासून झालेले 2 अपत्य आणि व्यंकोजी राजे, एकोजी राजे आपण म्हणू शकतो, हे तिसरे अपत्य। हंबीरराव मोहितेंच्या 2 बहिणी होत्या, सोयराबाई मोहिते आणि अण्णूबाई मोहिते। सोयराबाई मोहिते शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी आणि अण्णूबाई ह्या व्यंकोजी राजाच्या पत्नी, म्हणजे विचार करा। आणि त्याच्यानंतर हंबीरराव मोहितेची जी ताराबाई नावाची पोरगी होती ती राजारामाची पत्नी झाली। आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, प्रधानमंडळातल्या लोकांनी कट करायचा प्रयत्न केला की सोयराबाईंचा पोरगा 9 वर्षाचा त्याला आपण सत्तेवर बसवणार आणि मामाला आपण त्याचा रिजंट बनवणार किंवा सेनापती बनवून मामाला पुढे करून आपण हे राज्य संभाजीला दूर करणार। तेव्हा या हंबीरराव मोहितेंनी ठणकावून सांगितलं की राज्य कसं चालत असतं, राज्याचा जो खरा वारसदार असतो त्याच्यासोबत राज्य चालवताना रक्ताचं नातं, पैशाचं नातं कधीही कामाचं नसतं, राज्य विचारावर चालत असतो। आणि हा विचार जिजाऊंचा, शहाजींचा आणि शिवाजींचा पेरलेला होता।
त्या हंबीरराव मोहितेने ते फॉलो केलं. जोपर्यंत हंबीरराव मोहिते एक सेनापती म्हणून बाजू सांभाळत होते तोपर्यंत औरंगजेबासारखा कसलेला सेनापती, जे आजच्या बामियांमध्ये जाऊन तिथल्या पठाणांना हरवणारा माणूस होता, वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा हत्ती उधळले तेव्हा दारा शिको मागच्या मागे पळाला, पण हा छोटी तलवार घेऊन त्या हत्तीसमोर उभा झाला होता. तो औरंगजेब आपल्या याच्यात कोणते युद्ध जिंकू शकत नव्हता. स्वतःचा मुकुट खाली पाडून तो म्हणाला की जोपर्यंत मी संभाजीला पकडणार नाही तोपर्यंत मी मुकुट डोक्यावर घालणार नाही. आणि विचार करा, हंबीरराव मोहिते आपला सेनापती तोफेचा गोळा लागून मरण पावला. त्याच्यानंतर काही दिवसांनी संभाजीराजे पकडले गेले. पकडल्या गेल्यानंतर जेव्हा येसुबाई, शाहूराजे, शिवाजीराजे दुसरे शिवाजी जेव्हा कैदेत आले, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ज्यांनी जेव्हा त्यांच्या विरोधात परत उठाव केला, राजाराम महाराजांविषयी इतकी माहिती इतिहास देत नाही, पण शिवाजींचा तो पुत्र असणारा राजाराम जेव्हा 19व्या वर्षी खाली चालला होता दक्षिणेमध्ये, तेव्हा हत्तीवर बसून तो सुद्धा युद्ध करत होता, युद्धोन्मानात न्हावून निघालेला होता, असं एक चित्र आणि असं एक वर्णन सापडलेलं आहे. या शिवाजीच्या घराण्यात जे असं होतं की राजाराम सुद्धा लढायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा तो खाली जाऊन स्ट्रॅटेजिक डेपच्या जिंजीत जाऊन थांबला. हे कैदेत गेल्यानंतर 1689 ते 1697 संताजीचा दग्यानी दगाफटक्यानी खून करेपर्यंत नागोजी मानेने आपण अशा पद्धतीने युद्ध त्यांच्यावर पलटवलं होतं की मुघलांचे घोडे पाणी प्यायला घाबरायचे, तर ते लोक म्हणायचे की तुम्हाला पाण्यात संताजी धनाजी दिसतात का. तेव्हा तुम्ही समजून घ्या की त्यावेळी जेव्हा संताजी घोरपडेंना मारून त्याचं मुंडकं कापून एका बास्केटमध्ये ठेवून दाखवायला जेव्हा आणलं औरंगजेबाला, तेव्हा पहिल्यांदा येसुबाई राणी सरकारांनी, जिला सखी राज्ञी चैती म्हणून समान अधिकार दिला होता आपल्या शंभूराजांनी, त्या बाईनी एक पत्र पाठवलं. तिथे पत्रांनी म्हणजे त्याला एक पत्राचं हे दिलं की मला आज भेटायचं येऊन दरबारात. याला आश्चर्य वाटलं की बाबा जी राणी शिवाजीची सून इतके वर्ष आपल्याला काही मागत नव्हती ती आपल्याला आज भेट का मागते. आणि जेव्हा भेटीला आले तेव्हा येसुबाई आपल्या शिवाजीराजे म्हणजे शाहूराजांना सोबत घेऊन आल्या. आणि आल्याबरोबर त्यांनी त्या भरलेल्या दरबारात सांगितलं की शाहूराजे, तुम्ही यांना मुजरा करा. यांनी तुमचे सैनिक आणि सेनापती म्हणून तुम्हाला अनगिनत वेळा, लाखो वेळा मुजरा केला असेल, पण यांनी स्वतःचा जीव आपलं राज्य वाचवण्याकरता दिलेला आहे. राज्य वाचवणारा करता दिलेला जीव आपल्या सैनिकाचा आणि सेनापतीचा जरी जीव गेला तरी तुम्ही त्याला मनात लक्षात ठेवा आणि तुम्ही त्याला त्रिवार मुजरा करा. तैमूरच्या खानदानीतला औरंगजेब तेव्हा पाणी पाणी झाला. त्याला कळत नव्हतं की माझे 5 पोरं आहे, एक मरण पावला, 4 जण आहे, इतके नातू आहे, एवढी सगळी माझी फौज आहे, पण एक तरी अशी आपल्या राणीवसात राणी आहे का की मेलेल्या सेनापतीला, मेलेल्या सैनिकाला, आपल्या होणाऱ्या राजाला मुजरा करायला लावते. हे मराठी मातीचं आणि आपल्या आया भगिनींचं असलेलं सत्व आहे. आणि या सत्वामुळे आपण आजही जिवंत आहोत. कारण इस्लामचा उदय झाल्यानंतर 637ला पहिला नोंद मिळाला. तो आता जे काबूल आहे त्या ठिकाणी सुबुद्दीन, जो आपला गझनीच्या मोहम्मदचा बाप होता, त्यांनी ते सुबुद्दीनने ते काबूल जिंकलं. म्हणजे त्यांना 200 काही वर्ष लागले काबूलपर्यंत यायला, आपला बाहेरचा प्रदेश जिंकायला. मोहम्मद घोरीने 1192ला दिल्ली जिंकली आणि त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा गुजराती 999 दिनारी मलिक काफूर जेव्हा द्वार समुद्र करून कन्याकुमारीला गेला तर त्यांना साधारणतः 675 वर्ष लागले भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला. तरी तेव्हाचा ओरिसा लढत होता. आसाममध्ये वेगळी परिस्थिती होती, महाराष्ट्रात थोडाफार उठाव होत होता. आणि एवढं झाल्यावरही 25 वर्षात विजयनगरचं राज्य निर्माण झालं. शीखांनी पंजाबात आपली वेगळी चळवळ सुरू केली की शीख लोक म्हणायचे, शुरा सो पहचानिये, शुरा सो पहचानिये, जो लढे दीन के हेत, पुरजा पुरजा कटमरे कभू न छोडे खेत. म्हणजे आपल्या मराठ्यांमध्ये लढवय्या आणि लढवय्या पंजाब्यांमध्ये ही समानता आहे. कशी आहे की आपल्या वारकरी पंथाची वीट ज्यांनी रचली तो नामदेव इथून आपल्या महाराष्ट्रातनं पंजाबात गेलेला होता. आजही पंजाबी लोक जेव्हा इथे येतात तर नामदेवांच्या करता ते आपल्याला नामदेव तुम्ही आम्हाला दिलं असं ते म्हणतात. असा आपला सगळा सांस्कृतिक प्रवाह आहे, खालून वर, वरून खाली, उत्तरेतून दक्षिणेत, दक्षिणेतून उत्तरेत. तर तुम्ही हे समजून घ्या की जेव्हा असं कोणी बोलतं तेव्हा भारत आज स्वतंत्र झाल्यावर एक जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी असते ती नॅशनल डिफेन्स अकॅडमी फक्त आपल्या भारतात म्हणजे देशात एका ठिकाणी असते. ती नॅशनल डिफेन्स अकॅडमी आज आपल्या पुण्यात आहे. आपल्या
जिजाऊ राणी सरकारांनी जे पुणे शहर वसवलं त्या पुण्यात खडकवासल्यात ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. म्हणजे आजही आपला महाराष्ट्र या भारताचा खडगहस्त आहे आणि या भारताचा खडगहस्त म्हणजे भारताचं जे काय आपल्याला पुढे न्यायचं आहे ते करण्याकरता जर मिलिटरीली करायचं तर आपण त्याच्याकरता सक्षम आहो. आपला सह्याद्री नेहमी हिमालयाच्या पाठीशी उभा राहील हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. निष्ठा आणि शिवचरित्रातनं आपण हे शिकू शकतो. शेवटी मी तुम्हाला त्यांच्याविषयी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जे काय केलं त्यांच्या मातेचं तर त्यांच्याकरता सगळ्यात मोठं श्रेय आहे. कारण आपण जेव्हा परकीय व्यापाऱ्यांशी व्यापार केला त्या व्यापाराच्या कलमात कलम अशी राहायची की शिवाजी महाराजांच्या राज्यात गुलामांचा व्यापार होणार नाही, कोणी बटकिनी कोणी हे करणार नाही, हे शिवाजी महाराजांनी ठासून सांगितलेलं होतं. आज जे युरोपातले लोक आपल्याला ह्युमन राईट्स आणि अधिकार शिकवतात त्या राजे रजवाड्यांचे त्या काही गुलामाच्या व्यापारात शेअर्स राहायचे, त्यांचं सगळ्यांचं त्यांचं बिझनेस मॉडेल राहायचं. पण आपल्या राजांनी ही गोष्ट तेव्हा सांगितलेली होती. ते जागतिक दर्जाचे तेव्हाचे सेनापती होते आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेटी, नाही नाही याते गोडी, लक्ष 84ची जोडी, मनुष्य जन्म गेल्यावारे काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. हे जेव्हा दक्षिणेत गेले होते तेव्हा त्यांनी शिवमंदिरात गेल्यावर त्यांची अशी इच्छा झाली की मी बा खूप आता कार्य केलेलं आहे, माझा हे झालंय, मी आपल्या महादेवाला आपलं शीर अर्पण करतो. पण लोकांनी सांगितलं की तुम्ही स्वतः महादेवाचे वंशज आहात, आपण इथून आज महादेवाची यात्रा जत्रा करतो. महादेव म्हणजे आपल्यातच असणारा मोठा माणूस असं माझं स्वतःचं मानणं आहे. हे मी तुम्हाला याच्याकरता सांगतो की शिवाजी महाराज जेव्हा सुरतमध्ये गेले होते तिच्या इनाद खान नावाच्या सरदारांनी स्वतःच्या पुतण्याला मारेकरी बनवून पाठवलं. तो दूत म्हणून बोलायला आला आणि बोलता बोलता झग्यातनं खंजीर काढून शिवाजी महाराजावर झेपावला. पण शिवाजी महाराजांचा जो अंगरक्षक हाती नंगी तलवार घेऊन उभा होता, एका घावात त्यांनी त्याला खांद्यापासून वेगळा केला. त्या वेगात तो येऊन पडला, शिवाजी महाराजांच्या अंगावर रक्त सांडलं. बाहेर असा मेसेज गेला की शिवाजी महाराजांवर हल्ला झालाय, रक्त रक्त झालेले आहेत. बाहेर कैद्यांना मारणं, हातपाय तोडणं, मारणं सुरू झालं. तिथे असणाऱ्या पोर्तुगीज कैद्यांनी हे लिहून ठेवलं. स्वतः शिवाजी महाराज धावत बाहेर आले तंबूच्या, सांगितलं की मारू नका, मला काही झालेलं नाही. अशा याच्याकरता आपण असं काही वेगळं केलं नाही पाहिजे. आज शिवचरित्र का अभ्यासायचंय? कारण आपल्या देशाच्या एक प्राईम मिनिस्टरला आपल्या अंगरक्षकांनीच मारलं. आपल्या देशाच्या दुसऱ्या प्राईम मिनिस्टरला एक छोटासा असणाऱ्या देशाच्या लोकांनी कॉन्स्पिरसी करून बॉम्बस्फोटात मारलं. आपल्या देशातला एक मुख्यमंत्री आतंकवादी हल्ल्यात मारला गेला. आज आपल्या सगळ्या राजकीय नेतृत्वाला शिवचरित्र या अनुषंगाने अनुभवायचं आणि शिकायचं आहे की जर काही होऊ द्यायचं नाही, सगळं मनासारखं घडवायचं. इतिहास घडवण्याकरता शिवचरित्र वाचणं गरजेचं आहे. आणि शिवचरित्र जेव्हा तुम्ही वाचता त्या वाचलेल्या शिवचरित्रातनं तुम्ही जनतेच्या कल्याणाकरताचा मार्ग शोधू शकता. त्याच्यामुळे आज आम्ही जे काय व्हॉलेंटिअरिंग वर्क करतो, आज आम्ही जे काय करायचा प्रयत्न करतो, आज जे काय तुम्ही करताय, ठिकठिकाणी जाताय, त्याच्या मागचा मूळ उद्देश काय आहे की आमच्या शिवबांनी ठरवलं इथली जी शोषित पीडित पिचलेली जनता आहे हिला 2 घास सुखाचे मिळाले पाहिजे आणि आत्मसन्मानाने ते जगले पाहिजे. आत्ता मगाशी मुलींचा जो सुंदर डान्स केला, आमची ताराबाई घोड्यावर बसून 5,000च्या फौजेवर तलवार हातात घेऊन समोर उभी राहायची. समोर 10,000 10,000 जरी असले तरी त्यांची हिंमत व्हायची नाही, आक्रमण करू की नाही करू की काय करू. हा आपल्या जागवलेला सत्वाचा नमुना जो आहे, हा आपल्या राणी सरकार विदर्भाची जी राजकन्या होती या राजकन्येने दिलेला मंत्र आहे. कारण जेव्हा शिवबाराजे तिच्या पोटात होते, तिचे वडील, 2 भाऊ आणि 1 भाचा यांची कत्तल निजामशहाच्या दरबारात झाली होती. आणि त्या काळी दिल्लीत नूरजहान, इथे बडी बेगम ह्या सत्ता चालवायच्या. हिने सत्ता जरी चालवली तरी हिच्या मृत्यूनंतर 2 कोटी रुपये तिच्या पर्सनल अकाउंटमध्ये होते, जे सत्ता राबवण्याकरता कामी आले. पुढे आम्ही त्यात चुकलो आणि आम्ही सगळं वाया घालवलं. शिवचरित्राचे हजारो पैलू आहेत, आपण त्याच्यावर किती वेळ बोलू शकतो. आज वेळेच्या अनुषंगाने आणि जे मला सांगायचं होतं की आमच्या डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेसच्या यांनी आपण मिळून काम करू शकतो. आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करणार. तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. सरते शेवटी एवढं सांगतो आणि संपवतो. आजही आम्ही शिवाजी राजांचं नाव का घेतोय याच्यात? कारण जोवर भारतातल्या मनात, भारतात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात जनतेच्या कल्याणकारी राज्याची आस राहणार आणि कल्याणकारी राज्य ही संकल्पना जिवंत राहणार, तोपर्यंत शिवाजी महाराज सगळ्यांच्या मनी मानसी जिवंत राहणार. जोवर इथल्या माणसांच्या मनात माणुसकी, कणव, बंधुभाव, समानता
सगळ्यांना समान मानण्याची आणि सगळ्यांना समान लेखण्याची वृत्ती राहणार, तेव्हा शिवाजी महाराज आपल्या मनात जिवंत राहणार. हे नाव जे मनामनात आपल्या आहे, हे नाव महाराष्ट्राचं मानबिंदू काय अख्ख्या जगाचं मानबिंदू म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षातच राहणार आहे. सरते शेवटी एक महादेवाविषयी संस्कृतातलं 2 लाईन आहे, ते सांगतो आणि संपवतो. असं म्हणतात, तव तत्वम न जाना मी कीदृशोसी महेश्वर, यादृशोसी महादेव तादृशाय नमो नमः. तुम्ही कोण आहेत, कसे आहेत हे आम्ही समजू शकत नाही. आपण मर्त्य माणूस आहो, आपण देवाला समजू शकत नाही. तरी पण हे महादेवा, हे महेश्वरा, तू जो कोणी आहे, तू जसा आहे असा असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. आम्ही शिवजीकडे जेव्हा पाहतो, शिवाजी महाराजांकडे, आम्ही आमच्या शंभू महादेवाकडेच पाहतो. आम्ही या देशातला सर्वात मोठा असणारा महादेव जो देव आहे त्याच्याकडे पाहतो आणि आम्ही त्याला नमन करतो. आणि आजन्म हे शिवाजी महाराज नाव कायम राहील अशी माझी स्वतःच्या मनाची ग्वाही आहे. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं शांतपणे, मला इथे बोलवलं, मला इथे जो मान मिळाला त्याकरता मी आपणा सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. आणि सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून मी माझं भाषण संपवतोय. धन्यवाद. लोक न्यायालय आणि मुळात एकदेशीय याचा अर्थ काय असतो आणि आज तो आपल्याला कसा राबवायचा आहे याची सुद्धा जाणीव करून दिली. आणि मुळात आणखी एक म्हणजे सरांनी अंगावर शहारे आणणार असा एक आपल्या शिवछत्रपतींच्या जीवनातला जो पाण आहे तो आपल्या समोर उलगडला आहे. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी आज खूप गरज आहे की त्यांनी कणखर बनावं आणि तीच जिजाऊ मनात ठेवून आपल्या मुलाला सुद्धा घडवावं. तसंच आपण ताराराणींबद्दल सुद्धा आपण ऐकलेलं आहे सरांच्या तोंडून की खरंच असं व्यक्तिमत्व आजही जिवंत आहे का. आज आपण विचार करतो तर आपल्या मनात विचार येतं की शिवाजी आज म्हणजे ज्या स्त्रिया असतात त्यांची मनीषा अशी असते की शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी. ऍक्च्युली शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी नाही, ही काळाची गरज आहे की तो आज आपल्या घरी घडवायचा आहे. त्याला जन्म म्हणजे जन्म द्यायची वेळ नाही आहे, त्याला घडवायची वेळ आहे. प्रत्येकाच्या घरी शिवाजी असतो, फक्त घडवणारी जिजाऊ आपल्याला शोधायची आहे आणि प्रत्येकाच्या मनात ती असायला हवी. म्हणून खूप खूप धन्यवाद सर, खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्हा स्त्रियांना एक नवीन वाट दाखवलेली आहे. तसंच आम्ही परत एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद करतो की न्यायालयीन व्यवस्थांची जी उलगड तुम्ही आमच्यासमोर केलेली आहे त्याच्याविषयी आम्हाला खूप ज्ञान मिळालेलं आहे. आणि खरंच आम्ही आपल्या वाचनालयाच्या माध्यमातून ती परत मुलांच्या म्हणजे मुलांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये न्याय काय असतं, न्याय व्यवस्था काय असते याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. धन्यवाद सर. नंतर मी श्री मल्लिक विराणी सरांना आपले मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित करते. समोर शिव महाराजांचे जे सर्व माहिती आहे असं खूप चांगल्या शब्दांमध्ये आणि खूप चांगल्या फ्लोमध्ये सांगून गेलेले आमचे आनंद साहेब जे विधी विभागामध्ये कार्यरत आहेत, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि शिवबाराजे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, शिवाजी महाराज काय आहेत, त्यांचं जीवन आणि सर्व ज्या बाबी आहेत अत्यंत चांगल्या शब्दामध्ये, प्रभावशाली याच्यामध्ये साहेब बोलून गेले. आणि ते बोलताना त्यांचा फ्लो इतका चांगला आहे की त्यांनाच ऐकत राहा असं सर्वांना वाटलं असेल. मला तर वाटलं. बरोबर आहे. आता त्यांच्यासारखे आम्ही तर काही खूप वक्ते नाही आहे चांगले. बट साहेबांनी सांगितलं की शिव महाराज यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. बरोबर आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी शिवछत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे. इतके जबरदस्त एक व्यक्तिमत्व आजपासून साधारणतः 350-400 वर्ष अगोदर आपल्यामध्ये होऊन गेले. त्यांच्याबद्दल आपण कितीही अभ्यास केला, प्रत्येक वेळेस तुम्ही काही काही नवीन नवीन वाचाल तर नवीन नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळेल आणि प्रेरणादायी असं तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये मदतगार राहील. इतके जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज. आणि
हे जे फाउंडेशन आहे, आपल्या फाउंडेशनतर्फे जे विविध कार्यक्रम तुम्ही आयोजित करत आहात, शिवबाराजे फाउंडेशनतर्फे तुम्ही शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती अशा विविध क्षेत्रामध्ये काम करण्याचं जे ठरवलेलं आहे, तर मी म्हणेन की प्रशासनामध्ये आम्ही आहोत, तहसीलदार, नायब तहसीलदार, आमची पूर्ण मंडळ अधिकारी, तलाठी अशी जी गावोगावी टीम असते, तर तुम्ही तुमचे अनेक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्या एक दुसऱ्याच्या मदतीनेही समजा आपण प्रत्येक गावामध्ये काही आमची मदत लागत असेल तर निश्चित आपण सोबत आहोत. आणि गावोगावी लायब्ररी वाचनाचं जे उपक्रम आपण राबवत आहात, तर माझ्यातर्फे मी सांगेल की आपल्याला कोणत्या क्षेत्राची पुस्तकं पाहिजे असेल, स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा इतरही चारित्र्याची पुस्तकं, तर त्यामध्ये पण मी वैयक्तिकरित्या मदत करायला तयार आहे. आणि आताच बालमित्रांनी खूप चांगला असा डान्स पेश केला. नंतर तुम्ही किल्ले बनवण्याची स्पर्धा पण आयोजित केली आणि इथं प्रदर्शनी दिसत आहे. असे जे आपले उपक्रम आहे ते खूप कौतुकास्पद असं आहे. आणि मला आशा आहे की तुमचे जे विविध उपक्रम यापुढे तुम्ही मौदा तालुक्यामध्ये विविध गावामध्ये राबवणार आहात, त्यामध्ये तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला जी नवीन पिढी आहे, जी शाळेमध्ये आहे किंवा शाळेतून कॉलेजमधून बाहेर पडलेले युवक आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आणि कुटुंबामध्ये, समाजामध्ये त्यांचे चांगलं योगदान राहील यासाठी आपलं फाउंडेशन सतत कार्यरत राहील, की जेणेकरून शूर, धाडसी, कर्तृत्ववान, नवविचारी, ध्येयनिष्ठ असे जे रयतेचे आमचे शिवाजी राजे आहेत, त्यांच्यामधून ही नवीन पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करेल. आणि निश्चितच आपण आपल्या उपक्रमामध्ये शिवबा फाउंडेशन यशस्वी राहील. तर खूप जास्त मी वेळ आपण आपला घेणार नाही, परंतु पुनश्च एकदा शिवबा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेल. आणि यापुढे जे जे उपक्रम राहील त्याबद्दल प्रशासन आणि आपण यांच्यामध्ये जर संवाद राहिला तर निश्चितच आपण जी तुम्ही ध्येय ठरवलं असणार आहे त्यामध्ये चांगलं यश मिळेल. आणि इथं या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल आणि साहेबांचं जे भाषण आहे ते ऐकण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझे इथं शब्द संपवतो. किती गेले, किती उडून गेले भरारा, आले किती, गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझा शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. तर यानंतर मी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करण्याकरिता पाचारण करीत आहे सारडे सरांना. इराणी सर, तहसीलदार आणि आनंद सर आणि बाकीचे माझे सहकारी, स्पेशली मी आताच धन्यवाद म्हणतो वानखेडे आणि ठाकरे दादांना. आणि स्पेशली माझा सहकारी आहे गेल्या 2 वर्षापासून राहुल. म्हणजे हळूहळू त्याच्यातल्या काही काही गुपित मला लक्षात येतात आहे, त्याच्यामुळे मी इथे आज मंचावर उपस्थित आहे तुमच्यावर. आता आनंद सरांनी 20 मिनिटं छान तुम्हाला कोणा पक्क पकडून ठेवलं त्यांनी की इथून उठायचं नाही. तुम्ही वाटेल का तो माणूस कोण इंजिनियर आहे म्हणून, तर असं वाटतं की बाबा पूर्ण इतिहासकार आहे. एका शब्दालाही ते कुठेही अडखळले नाही. जसं काही समोर, जसं आजकाल लीडर लोकांना समोर देतात ना काही, की ते तिथे टीव्हीकडे बघून बघतात आणि तिथे त्यांचं लिहिलं असतं. क्लिअर एकही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी ते थांबले नाही. तर असा व्यक्ती मी विचार करतो, मी बसलो होतो आता की नाही यार, माझ्या मुलं किंवा माझी मुली किंवा माझे मुलं असे पैदा यायला असे पैदा व्हायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं नाव सगळेच घेतात, वाय नॉट आनंद दादा. आणि कोइन्सिडन्स होता की आज पांडे सरांची तब्येत बिघडली गेल्या 15 दिवसापासून आणि आमच्या राहुलची खूप इच्छा होती पांडे सर येतील तर बरं होईल. पांडे म्हटले बघू आता, म्हणजे वेट अँड वॉच काय होतं. तर त्यांचा 4:30-5 फोन आला, सर म्हणे मी तुम्हाला आनंद सरांचा. आता त्यांना हे माहीतच नाही की माझं त्यांचं इंटरॅक्शन कितीदा झालेलं आहे म्हणून. त्यांच्याच रूममध्ये बसून
मग त्यांना मी सांगितलं, मी त्यांना ओळखतो चांगले. तुम्ही कशा ओळखता म्हणलं तुमच्या चेंबरमध्ये बसून आम्हाला कळलं की व्हॉट इज ही, तो माणूस किती पॉवरफुल आहे. तर मी राहुलला येताना सांगितलं, म्हटलं फक्त त्यांना बोलू दे आणि तू बघ म्हटलं ते कसे सांगतात. तर त्यांनी ज्या गोष्टी विधी सेवा प्राधिकरणाच्या सांगितल्या ना, म्हणजे मी आज 26-27 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय, मला आता 6 महिन्याआधी कळलं की व्हॉट इज, म्हणजे त्यांचं एक्झॅक्ट वर्क काय आहे. म्हणजे गोरगरिबांपासून कुष्ठरोगांपर्यंत कशी ते मदत करतात. आता तुम्हाला एक 5-10 मिनिटं तर ते कळणार नाही, पण मी एक रिक्वेस्ट करतो, वानखेडे दादा आणि ठाकरे दादांना, खरं ते आता जुळलेच माझ्याशी, मी ते नाही आले तर मीच पकडून आणेल त्यांना, तर स्पेशली यांच्यासोबत बसवेल की तुम्ही जे उपक्रम करताय लोक पैशासाठी करतात, तुम्ही लोकांसाठी करताय, तर तुम्हाला आम्ही स्पेशली बोलावूच. आणि पांडे सरांनी हेच सांगितलंय की 1-1.5 महिन्यानंतर तब्येत ठीक झाली की स्पेशली तुमच्यासाठीच ते इथे येणार आहे. तुम्ही जिथे बोलवाल तिथे, नॉट ओनली इन मौदा, जिथे कुठे असेल तर. आणि कोइन्सिडन्सली किस्मत नाही विरानी सरांसारखे तहसीलदार लाभले आहेत, तर या लोकांचं साथ खूप महत्वाचा असतो तिथे. कारण की हे तहसीलदार साहेब म्हणलं तिथले राजे असतात, तर हे कोणाला पकडून आणतात ना, पोलीसवाले असो हे असो, त्यांना बाकायदा आणतात की सर आपने को हे मदत होना भी आहे. तर 13 तालुके आहेत नागपूरमध्ये, तर तिथले तहसीलदारांना आता हे कन्वे करतील की एक्झॅक्टली डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी काय करते. तर यांच्या थ्रू पण आता हे मार्केटिंग सुरू होऊन जाणार आहे. फक्त हे मार्केटिंग फ्रीमध्ये असतं, पैसे काही लागत नाही, उलट गव्हर्नमेंट यांना पैसे देते. तो मुलगी जर आली कोणत्या कामाने, स्पेशली डिवोर्ससाठी, तर तिला म्हणतो की तू झाशीच्या राणीसारखं राहायचं. हे नाही की तू तलवार काढायची आपल्या नवऱ्यावरती, ते नाही. आणि मुलगा जर आला की असं झालं तर म्हणा शिवाजीसारखं राहायचं. या गोष्टी तुम्हाला उपजत आल्या पाहिजे. फक्त ते शिवाजी महाराजांचं 4थीमध्ये होतं आणि 5वीमध्ये होतं. आपण, मी कोइन्सिडन्सने 97-98 मध्ये मी सांगलीला गेलो होतो. मी जस्ट 2-3 वर्षाची माझी प्रॅक्टिस होती. तर मी सांगलीमध्ये गेल्यानंतर मला दिसलं सकाळी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सडा टाकून रांगोळी करून तिथे उदबत्ती लावल्या जाते. आपल्या इथे कुठे जात सांगा बरं. आणि जिजाऊ आपल्या विदर्भातली आहे. आपण विसरत चाललेलो. 400-450 वर्षाआधी त्या काळामध्ये जलदुर्ग, सिंधुदुर्ग, कुलाबा सारखे किल्ले बांधलेले आहे. हे कदाचित नाव मुलांना माहीत नसेल आजकाल, कारण की ते सगळं पुसून टाकलंय सगळ्या लोकांनी बालभारतीमध्ये वगैरे होतं. पण जे आपण एक्स्ट्रा आजकाल व्हॉट्सअपमध्ये आहे, तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हे जास्त चांगलं कामाचं आहे. मला सांगा तो कसा काय घुसला आपल्या इथे. एवढी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे आपल्याजवळ, काय नाही आहे आजच्या तारखेला, पण घुसला ना तो. आणि शिवाजी महाराजांच्या काळात नाही, कोणीच नाही घुसलं. ते जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग हे जे किल्ले बांधले आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी होते की ते बांधल्या समुद्राच्या आतमध्ये. त्यावेळेस त्यांनी कुलाबा किल्ला बांधलेला अलिबागमध्ये आहे. चोहीकडून पूर्णपणे समुद्र आहे तिथे. आणि त्या कुलाबा किल्ल्यामध्ये खाली मधात विहीर आहे, ती गोड्या पाण्याची विहीर आहे. कॅन यू इमॅजिन. मला सांगा त्यांना तिथे ते आकलन कसं झालं. त्यावेळेस पण ते काठावळे घेतात, आजकाल ते जातात ना पाणी शोधायला, विहीर खोदायला. आज ते कुलाबा किल्ल्यामध्ये विहीर खोदली आहे, ती 20 फूट खाली आहे, जबकि ती लेवल असायला पाहिजे कारण की समुद्र चोहीकडून आहे. तर ही शिवाजी महाराजांची जी विजन होतं. मी टीव्ही आता बघायचं तर शिवाजी महाराजांचं, तर असा जसं आम्ही बसलो आता, तर तिथून कोण येत आहे, तर तिथून व्यक्ती, तिथे तो एक मनोरा बनवला होता. त्यावेळेस सायंटिस्ट होते का, त्यावेळेस आर्किटेक्ट होते का, पण त्यावेळेसच्या आर्किटेक्टनी असं काही बनवलं होतं की शिवाजी महाराज जर असणार तर आहेत. आणि तिथून तो व्यक्ती आपल्याकडे येतो, तो आपल्याबद्दल काय बोलतो, इथून इथपर्यंत ऐकूया. त्याची 200 मीटरची लांबी होती त्याची. तर मला सांगा, हे विजन आता आपण आपल्या मुलांमध्ये घडवायचं आहे आपल्याला. फक्त शिवाजी आपले फाउंडेशन तर्फे शिवराजे फाउंडेशनमध्ये आलो आणि विसरून गेलो असं करू नका. आणि हे आपण आता सगळ्या आजूबाजूच्या लोकांना सांगा, विधी सेवा प्राधिकरण काय आहे आणि शिवबा फाउंडेशन काय आहे. माझे 2 शब्द संपवतो आणि सगळ्यांना धन्यवाद. ते आपलं विजन असायला हवं की आता प्रत्येक मुलाला आपल्याला राजे काय होते आणि राजांचं स्वप्न काय होतं याची जाणीव करून द्यायला असावी. थँक्यू सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. नंतर
मी प्रदीप लांडे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं म्हणजे आमचं मार्गदर्शन करावं. प्लीज सर. राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आई जिजाऊ माता, तसेच आदरणीय मंच, उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो, शिवबाराजा फाउंडेशन तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा जो आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने मला इथे बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. मी मागच्या 3 वर्षापासून हे जे शिवबा फाउंडेशन आहे त्यांच्याबद्दल माझा जो भाऊ आहे रवींद्र लांडे याच्यातून नेहमी ऐकत आलोय की आम्ही असे कार्य करतो, आम्ही वाचनालय गावोगावी बनवतो. माझ्या पण गावात वाचनालय आहे. तर ज्या प्रकारे शिवबा फाउंडेशन तर्फे गावागावामध्ये वाचनालय बनवून जी एक पिढी घडविण्याचे कार्य होत आहे ते नक्कीच म्हणजे अभिनंदन पात्र आहे. शिवबाराजा फाउंडेशनचे जे हे आहे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि गावागावात जे कार्यकर्ते निर्माण होतात, एक चांगलं व्यक्तिमत्व घडते. आणि मी पाहतोय जी मुली आणि जे ज्या प्रकारे समालोचन करतायत त्यांचं वक्तृत्व जे पाहतोय तर ते नक्कीच म्हणजे चांगलं आहे. आणि गावागावात अशा प्रकारचं फाउंडेशनच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उभं करणं, मुलांकरिता निर्माण करणं ही चांगली गोष्ट आहे. त्यातनंच आपला समाज घडेल तर आपला देश घडेल. आणि शिवबाराजा फाउंडेशन तर्फे जे जुने किल्ले आहे म्हणजे इतिहासाची ओळख करून देण्याचे कार्य सुद्धा त्यांच्यातर्फे राबविले जाते. तर अशा प्रकारचे जे स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे त्यातनं युवा पिढीला आपल्या इतिहासाची ओळख होत आहे. अशा सर्व जे त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या ह्या जन्मोत्सव सोहळ्याला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, पुढे असलेले सर्व प्रेक्षक यांचं मी शिवबाराजे फाउंडेशन तर्फे विशेष आभार मानतो आणि स्वागत सुद्धा करतोय. तसं अध्यक्षीय भाषण म्हटलं म्हणजे एक असं काही असतं की सर्व बोलून चुकलेलं असतं, शेवटी फक्त ते एक अध्यक्षीय भाषण तेवढं उरतं आहे. सरांनी ज्या पद्धतीने बोललेले आहेत मला तरी असं वाटत नाहीये की सरते शेवटी आपण तसं बोलू शकतोय. सर, मी तुमचं विशेष धन्यवाद देतो. आम्ही नेहमी जेव्हा कार्यक्रम करतो सर आम्ही लोकांना हे सांगत असतो की आम्ही काही देण्यासाठी नाही तर काही घेण्यासाठी आलेलो आहेत. म्हणजे एक लर्नर म्हणून आम्हाला आमचा रोल जास्त आवडतो. आम्ही जेव्हाही कुठल्याही व्यक्तींना भेटतो तर आम्ही त्यांना तेच सांगतोय, जेव्हा आमच्याशी भेटतात बोलतात आम्हाला त्यांना हेच सांगायचं असतं की आम्हाला शिकायचं आहे. कारण गोष्ट अशी आहे की सपोज आपण जेवढ्या लोकांना भेटत जातो, जेवढ्या लोकांमधनं वावरतो, एक एक आयडिया, एक एक संकल्पना जमा होतात आणि त्या संकल्पनेमधूनच आपण एखादी मोठी गोष्ट साध्य करू शकतोय. मी जसं की प्रस्तावनेमध्ये उपाध्यक्ष मंगेशजी राऊत यांनी सर्व सांगितलेलं आहे की 7 दिवसामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवबाराजे फाउंडेशनची स्थापना जेव्हा झाली तेव्हा आमच्या डोक्यामध्ये खूप प्रश्न होते की समाजामध्ये जर जायचं असेल तर आपण कुठल्या स्वरूपामध्ये समाजासमोर उतरायला पाहिजे. तर तेव्हा आम्हाला एक असं लक्षात आलं की आपण एका केंद्रबिंदूकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. केंद्रबिंदू म्हणजे काय की त्याच्या सभोवताल सर्व गोष्टी फिरत राहिल्या पाहिजे. आणि मग आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की जर छत्रपती शिवाजी महाराज जर ह्या काळात असते तर त्यांनी समाजासाठी काय केलं असतं. कारण गनिमाशी तर लढायचं नव्हतं, परकीय आक्रमण तर इथे सध्या नाही आहेत. तर मग आम्हाला असं वाटलं की शिवाजी महाराजांनी ज्ञानाचं कार्य ह्या समाजात केलं असतं आणि म्हणून मग आम्ही वाचनालय ह्या संकल्पनेतून समाजात जायचं ठरवलं, ज्या माध्यमातून आम्ही समाजातील सर्व गटांशी जोडू शकलो आणि प्रभावीपणे मागील 5 वर्षापासून काम करत आहोत. पण ही गोष्ट आम्ही गर्वाने नाही तर आनंदाने सांगतोय, कारण हे सर्व जे घडत आहेत हे सर्व वैचारिक लोकांमुळे आणि चांगले लोक जुळत गेले. जसा प्रवास पुढे चाललेला आहे, रोज कुठे ना कुठे एक असा व्यक्ती भेटतो जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगायचं झालंय तर लोक जुळले याचं एक उदाहरण आहे. आणि वैचारिक, कारण त्यांच्यामध्ये चांगुलपणा असतो, एक पहलची फक्त गरज असते. मौदा तालुक्यामध्ये सर एकदा एक मेडिकल इमर्जन्सी होती. थोडी दुर्दैवी घटना आहे पण तरी मी सांगू इच्छितो की लोक चांगले असतात म्हणून कुठलीही गोष्ट पुढे वाढते, आमच्यामुळे नाही वाढत आहे. कारण सर्वांचं म्हणजे एक समाज तेव्हाच चांगला बनतो जेव्हा त्या समाजात चांगल्या विचाराची लोक असतात. अनिकेत नावाचा एक मुलगा पोलीस भरतीची तयारी करायचा. अचानक सकाळी जात असताना त्याचा अपघात झाला
आणि अपघात झाल्या कारणाने त्याला ब्रेन इंजुरी झालेली होती. मग त्यांच्या परिवाराकडनं आम्हाला एक फोन आला की तुम्ही एनजीओ फाउंडेशन सारखं वगैरे मौद्यामध्ये राबवत आहात, तर तुम्ही आम्हाला काही मदत करू शकाल का. आता जर बघायला गेलं सर तर आर्थिकदृष्ट्या आम्ही पण तेवढं सक्षम नव्हतो, पण आपण विचार केला की चला आपण एकदा समाजामध्ये ही गोष्ट शेअर करून बघूया. आणि मग आम्ही सर एक मोहीम चालवली. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 24 तासाच्या आतमध्ये 2 लाखाच्या वरती रक्कम लोकांनी आमच्या फाउंडेशनला डोनेट केली. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात येत आहे की काही लोकांकडे पैसे आहे पण वेळ नाही आहे, म्हणून पैसा असणारा व्यक्ती वाईट आहे अशातला भाग नाही आहे. कारण आपण एक जर पहल केली तर लोक जुळत जातात. कारण कधी कधी कसं असतं की आता एखादा व्यक्ती घरी बसला असेल, चांगल्या विचाराचा असेल, पण वेळेचा अभाव असतो, त्याच्यामुळे पण कधी कधी तो व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून आपण असं मनात गृहीत धरणं की बाबा इथं आलेले लोक जे आहेत तेच फक्त चांगले आहेत, बाहेर जे तिथनं जे कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत ते वाईट विचारायचे, असं आम्ही कधीच समज बाळगत नाही. आम्ही लोकांना आणखी आवाहन करतो की उर्वरित 6 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आणि एक महत्वाचं सांगू इच्छितो, जेव्हा आपण ह्या ठिकाणी आता शांत बसलेले आहात, पण आम्हाला माहित आहे की कमीत कमी 10 पेक्षा जास्त गावं आपल्या तालुक्यामध्ये असे आहेत की जे आता उद्याच्या आणि त्याच्यानंतरच्या कार्यक्रमाची तयारी करत असतील. म्हणजे आम्ही जर मंचावरून खालती उतरला आणि त्यांना जर फोन लावला तर चान्सेस आहे की ते आमचे फोन रिसिव्ह नाही करणार, कारण ते कुठल्या तरी सरावामध्ये असतात. म्हणजे एक दिवस जरी निघला असला पण पुढच्या 6 दिवसासाठी प्रत्येक गावामध्ये जसं कनान आहे, त्याच्यानंतर नरसाडा आहे, कुंभापूर आहे, सिंगोरी आहे, कोराड आहे, लापका आहे, मौदा आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सराव आज पण चालू आहे. कारण येणारे 6 दिवस चांगले निघावे. आणि मी त्या सर्व लोकांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य देता त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी आज इथे घडत आहे. येणाऱ्या काळामध्ये पण शिवबाराजे फाउंडेशन आपल्याकडनं ह्या गोष्टीची अपेक्षा करेल. आणि एक उदाहरण म्हणून सांगतोय, एक छोटासा किस्सा आहे जीवनातला. कधी कधी एखाद्या ठिकाणी आपण चहा पित असतो आणि एखादा मुलगा येतो, तो सांगतो की बाबा तुमचं शिवबाराजे फाउंडेशन चांगलं काम करत आहे. मी त्या चहावाल्याला सांगतो की याचे पैसे यालाच मागशील. आता तो म्हणतो की बाबा असं काय झालं बाबा, मी तर चांगलं म्हटलं की तुमचं फाउंडेशन चांगलं काम करत आहे. म्हटलं ज्या दिवशी असं म्हणशील की आमचं फाउंडेशन चांगलं काम करत आहे, आपलं फाउंडेशन चांगलं काम करत आहे, कारण शिवाजी महाराज हे तुमचे नव्हते किंवा माझे नव्हते, ते आपले होते. ही संकल्पना सर्वात अगोदर लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण मी किंवा तू म्हणण्यापेक्षा आम्ही शब्दाला आम्ही जास्त महत्व देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पण जसं की बरेच लोक येतात, ते म्हणतात की तुम्ही पुढे जा, तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू, तुमच्या पाठीशी आम्ही राहू. त्याच्यापेक्षा आमच्यासाठी एक शब्द लाख मोलायचा आहे की आपण सर्व सोबत जाऊ, कारण ते ह्या पिढीसाठी आणि आमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. तुम्ही सर्व आलात सर. मी फाउंडेशनच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तर शिवबाराजे फाउंडेशन हा एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाचे आपण सर्व छोटे छोटे पाने आहोत. आणि ह्या वृक्षाला दिवसेंदिवस नवीन नवीन पालवी फुटतच जाईल. आणि शिवबाराजे फाउंडेशन हा कोणत्या एका व्यक्तीचा किंवा कोणत्या एका गटाचा नसून तुम्हा आम्हा सर्वांचा आहे. आणि शिवबाराजे फाउंडेशन आता मोदा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवस गाजेल आपल्या कर्तृत्वाने, अशी मी ग्वाही देते. तर ज्याप्रमाणे पौर्णिमा असते त्याचप्रमाणे अमावस्या असते. आणि एखादा कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाचं एखाद्या कार्यक्रमाची जशी सुरुवात होते त्या कार्यक्रमाचं शेवट सुद्धा होत असते. आणि तो शेवट म्हणजे आभार व्यक्त करणे. तर आभार व्यक्त करण्याला मी पाचारण करत आहे सौ रुपाली भागलकर यांना. मी पण अशी आशा करते की ही वटवृक्ष याच्या पारंब्या लांबत जाव्या आणि ह्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नाव गाजवाव्या, अशी मी मनपूर्वक आशा करते. ही कार्यक्रमाची सांगता नाही तर सुरुवात आहे. आणि कार्यक्रमाला तसेच त्यामुळे कार्यक्रमाला लाभलेले मांजरखेडे सर, मल्लिक विराणी सर, सारडे सर, प्रदीप लांडे सर आणि तसेच उपस्थित मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच शिवबा फाउंडेशनतर्फे परत एकदा मी धन्यवाद करू इच्छिते की तुम्ही इथे येऊन आमच्या कार्यक्रमाला सुशोभित केलेलं आहे, अलंकारित केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद.